इयत्ता 10वी सेमी इंग्लिश. आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री मधील काही महत्त्वाचं सूत्र पाहणार आहोत बाळांनो. कारण डिस्टन्स फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला डिस्टन्स काढावा लागणार आहे. तो फॉर्म्युला कसा आणि कसा तो फॉर्म्युला कसा वापरायचा हे चला पाहूया. कारण हा फॉर्म्युला आपल्याला 2 मार्क्स मिळून देणार आहे. बघा, समजा पॉइंट्स गिवन अ पॉइंट्स A and the coordinate are x1 y1 and the points B, the coordinate x2 and y2 are given. Therefore, 2 points A आणि B या 2 पॉइंट्सचे व्हॅल्यू सुद्धा असू शकतात. याचाच अर्थ इथं प्राइस याचे कोऑर्डिनेट 2 और 3, B चे कोऑर्डिनेट 4 और 5 -5 दॅट्स आर गिवन असे दिलेले असू शकतात. ए चे पॉइंट्स किंवा दुसऱ्या काही संख्या असू शकतात बाळांनो. आणि याच्यासाठी मग ही व्हॅल्यू x1 ची होईल, ही व्हॅल्यू y1 ची, ही व्हॅल्यू x2 ची, तर ही व्हॅल्यू y2 ची होईल. चला मग डिस्टन्स फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे. डिस्टन्स AB इज इक्वल टू x2 मायनस x1 प्लस y2 मायनस y1. या फॉर्म्युलामध्ये या व्हॅल्यूज भरून हे सोडवावं लागतं, तेव्हा डिस्टन्स मिळतं. आहे की नाही सोपं बाळांनो? हे जर केलं तर 2 मार्क इझिली मिळून जाणार आहेत. थँक्यू बाळांनो.